अरे नाही पडणार रे, जाऊ शकतो रे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती. तर मी अभिषेक आणि तुम्ही पाहता अभिपेस्ट. तर आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूपच खास असणार, कारण की हा माझा आयुष्यातील सर्वात पहिला ट्रेक आहे. तोही महाराष्ट्रातील सर्वात उंच असा हरिश्चंद्रगड आणि कोकणगड. तर हा ट्रेक माझा कसा झाला, मला काय काय अनुभव आले, तुम्हाला या व्हिडिओमध्ये जरूर सांगेल. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटू आपल्या प्रवासामध्ये. प्रवासाची सुरुवात झाली आपली लोकल ट्रेनपासून, कारण की आपल्याला जायचं होतं दादरला. दादरवरून आपल्याला ट्रेकसाठी बस होती 10 वाजता. नंतर डायरेक्ट बसच्या इकडे गेलो. बसच्या इथं सर्व तयारी चालू होती ट्रेकसाठी निघण्यासाठी. तर सर्व तयार झाले होते. आपण एक नारळ फोडून घेतला ट्रेकला सुरुवात करण्याआधी. ट्रेक मेंबरसोबत एक फोटोशूट केला आणि मग पुढच्या प्रवासासाठी निघालो. सर्वजण बसमध्ये बसून घेतलं आणि मग सुरू झाली खरी मजा. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये. सावकाश मार रे, हलकी हलकी किक बसू दे. इथून आपण पुढे जातो, हरिश्चंद्र गडावरून जातो. ट्रेकला आम्ही आता सुरुवात केली. जमीन तर फक्त आता निम्मा भाग चढलेला आहे वरती. निम्मा पण झाला नाही. निम्मा पण नाही आहे अजून. आम्ही खालीच आहे. अजून भरपूर चढायचं आम्हाला. मला पहिला ट्रेक आहे. काही नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटेल. आता बघू, दम तर लागतोय तरी वरती गडावर जाण्याची इच्छा आहे. बघू आपण. तर तुम्ही व्ह्यूचा आनंद घ्या आजूबाजूच्या. हार्ड पॅच संपलाय. आता फक्त नॉर्मल फ्लॅट चाललंय. आता काय सगळी फ्लॅट चाललाय. इझिली नॉर्मल आपण 1 तासामध्ये वरती हरिश्चंद्र गडावरती पोचू इझी वे मध्ये. आम्ही पण दमलोय, धाप लागते. पाहू शकतो इथं आल्यानंतर हवा कसली सुटली. इझी पडलं. इथनं थोडा चालायला एकदम इझी आहे. आता ट्रेक करायला एवढं चढण्यासाठी काय नाही, नॉर्मल ट्रेक वाटतं.
नक्की या सगळ्यांनी हरिश्चंद्रगडला कोकणकडा बघण्यासारखा किल्ला आहे. आवर्जून प्रत्येक मराठी मावळ्यांनी प्रत्येकाने व्हिजिट केला पाहिजे. आपली महाराजांचे जे गडकिल्ले ते फिरले पाहिजेत. कुठनं चालू होता हा? चालू कुठनं होतं वॉटरफॉल? मंदिरापासून. इकडे कोकणकडे पण आला. हा. 3 मंदिर पण उगम झाले ते. माळ्याचं उगम मंदिराची. पाहू शकता तुम्ही वॉटरफॉल. एवढा मोठा असा वॉटरफॉल आहे. पावसाळ्यामध्ये अधिक सुंदर दिसत असेल. इकडनं असे 2 वॉटरफॉल येतात. ते इकडनं मंदिरापासून उगम पाहून येतो. आता आपल्याला काकाने सांगितलं की एक या मंदिरापासून एक धबधबा चालू होतो आणि एक इकडनं कोकणकडा, इकडनं एक धबधबा येतो. पाहू शकता इकडे आपण पुढे जाऊ शकत नाही कारण की खूपच रिस्की वाटते त्यात. अर्धा ट्रेक आम्ही पूर्ण केलेला आहे. आता फक्त थोडाच ट्रेक बाकी राहिलेला आहे. 2 मिनिटात 2 मिनिटाचा नाही, आता तरी 15 मिनिटं चालायचे अजून. 15 मिनिटे. अजून अर्धा तास लागेल. 1.5 तास. एकाचे वाढत चाललेत. मॅन वर्सेस वाईल्ड. गावातून आलो आपण. आता हे पठार आहे. आता इथून फक्त इथे समोर आहे मंदिर. त्याच्यानंतर 5 मिनिटाचं रस्ता आहे. 5 मिनिटं जाऊन त्याच्यानंतर मंदिर बघू. शिवाजी महाराज की फायनली आपण आता पोहोचलोय. आता हे मंदिर आपण पाहू शकता. एक हे मंदिर हरिश्चंद्रेश्वर मंदिर आहे. ते पण शंकराला समर्पितच आहे. आणि ते आहे केदारेश्वर. खाली ती गुफा आहे, त्याच्यामध्ये ते शंकराची पिंड आहे आणि 4 खांब आहेत. त्यातले 3 तुटलेत. एक आहे ते कलियुगाचं. असं म्हटलं जातं, दंतकथा आहे की इथून सृष्टीची निर्मिती झालेली आहे. अशी एक दंतकथा आहे की या मंदिरापासून सृष्टीची निर्मिती झाली. आता त्यातलं जे 3 पोल पडलेले आहे, एक आहे ते दाखवले असे ना. कलियुग ते 4था पोल जर पडला तर असं म्हणतं की या युगाचा अंत होणार, म्हणजे सृष्टी नष्ट होणार. अशी एक दंतकथा म्हटली आहे. एक 4 गोष्टी. पाऊस येईल आज. हरिश्चंद्रगडावरती असा एक दगड आहे की त्या दगडाने मारलं की लोखंडासारखा आवाज येतो. सॅम्पल तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता. नमस्कार. फायनली आपण कोकणकडाला आलेलो आहोत. तुम्ही पण या, एन्जॉय करा कोकणकडाचा व्ह्यू. फायनली आज आपण कोकणकडाला पोहोचलो आहे. ते तुम्ही पाहू शकता. आता कोकणकड्याचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो थोड्या थोड्यात. पहा तुम्ही कोकणकड्याचा व्ह्यू.
तर आता आपण कोकणकडा तर आता आपल्याला इथून अजून अर्धा तास तरी लागेल. सुंदर असा ट्रेक आहे. खूप अवघड आहे, तेवढीच मजाही येत आहे. हे भारी. भारी वाटतं इथे. कोकणगडाचा पण काय सुंदर व्ह्यू दिसत आहे. खतरनाक ट्रेक दिसते ना, आवश्यकता पूर्ण सरळ चढायसाठी. चलो. सुंदर सुंदर व्ह्यू दिसत आहे. आता आपण बहुतेक जवळजवळ तारामती कडावरती पोहोचलेलो आहे. फक्त थोडासाच बाकी आहे. पाहू शकतो तिथे आपल्याला जायचं आहे. आता आपण इकडनं कोकणकडावरनं आलेलो आहे. हा कोकणकड्याचा व्ह्यू इथनं बघा काय बाहेर दिसत आहे. कोकणकडा इथे कोकणकडावरून असं इकडनं आहे. आपली ट्रेकिंगची टीम आहे. आता सर्वजण आपण तारामती कड्याकडे चाललो आहोत. डायरेक्ट कलियुगामध्ये हात खड़ा करो, सबको घेर लिया मैंने. मार देंगे. झंडा दिखा दिया, हार मान ली. ट्रेक आहे तारामती गडाकडे जाण्याचा. तरी खूप असं सुंदर ट्रेक आहे, खूप अवघड ट्रेक आहे, पण तेवढीच खूप मजा येते ट्रेक करताना. तरी पाहू शकता तुम्ही आता. थोडस 5 मिनिटाचं अंतर आहे. चलो. खूप सुंदर असा ट्रेक आहे, पाहू शकता आपण. फायनली आता शेवटच्या ट्रेककडे पोहोचतो, तारामती कड्याकडे. खूपच सुंदर असा कडा आहे कोकणकडा, आणि कोकणकड्याच्या वरतीच तारामती कडा असा आहे. हे सर्वांनी या तिथे उभे राहा. इथे हवा किती आहे. पाहू शकता कसं काढ आहे. डेंजर निसरट अशी वाट आहे, त्यामुळे इथनं खूप सावधानी जावं लागतं. सुंदर असा ट्रेक आहे, एकदम दिलखुश ट्रेक आहे. मन प्रसन्न झालं या ट्रेकचा अनुभव घ्या. पाहू शकता तुम्ही या ट्रेकमध्ये पहिलाच माझा अनुभव होता. ट्रेक मला खूपच तर आपण फायनली तारामती कड्यावरती पोहोचलेलो आहे.
आता आपला हा ट्रेक पूर्ण झालेला आहे तारामती गडावरती. तर नमस्कार मित्रांनो, आपला आता ट्रेक संपलेला आहे. तर आपण आता हरिश्चंद्रगड, कोकणकडा आणि तारामती कडा केलेला आहे. तर आता आपल्या शेवटची डेस्टिनी होती तारामती कडा. तो कडा आपण उतरून आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. तरी आपल्याला या ट्रेकसाठी मदत केली परतीच्या वारकरी. मस्त अशी ट्रेक टीम आहे. तर तुम्हाला सुद्धा हा अनुभव घ्यायचा असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मी खाली नंबर देतो, त्या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यापासून आपण ट्रेकची सुरुवात केली आणि इथे केदारेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये नंतर आपण पुढे जाऊन अशी ही पायवाट दिसत या वाटेने आपण पुढे कोकणकडाला गेलो. तिकडनं कोकणकडावरनं आपण असं चढत वरती इथे तारामती कड्यावरती आलो. आणि आता आपण इथनं परतीचा प्रवास करत आहोत. तरी हा परतीचा प्रवास आपण इकडे करत आहोत. तर हे आपले ट्रेकचे मेंबर आहेत, पाहू शकता तुम्ही. तुमची नावं सांगा. मजा आली, एन्जॉय केला आम्ही. तुमची नावं सांगा आणि तुम्ही कुठून आलात ते पण सांगा. मी समीर शिंदे माणगावरून आलोय. मी महेश भामत विरारवरून आलोय. तरी पाहू शकता ना, या ठिकाणी खूप मजा आलेली आहे. पैसा वसूल ट्रिप आहे. तुम्ही पण या ठिकाणी येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. तुम्हाला सुद्धा या ट्रेकचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही स्वराज्य वारकरीला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हा ट्रेकचा अनुभव तुम्ही घ्या. या ठिकाणी येताना ह्या स्पॉटला भेट द्यायला विसरू नका. नक्कीच, खूप मस्त स्पॉट आहे. नक्कीच. तुम्ही फक्त हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा करून जाऊ नका. तारामती ट्रेक तुम्ही पूर्ण करा. खूपच मस्त अनुभव येईल तुम्हाला या ट्रेकचा. डेंजर असा ट्रेक आहे. इथनं उतरताना पाहू शकता तुम्ही, पूर्ण बाजूला तुम्ही जंगल आहे, एक साईडला पूर्ण निसर्ड असा रस्ता आहे, बाजूला दरी आहे, दोन्ही बाजूला अशी दरी आहे आणि फक्त इथनं असं उतरण्यासाठी जागा आहे. दाखवतो ट्रेकचा अनुभव. मला पूर्ण बसून उतरावं लागत आहे कारण की माझ्या हातामध्ये मोबाईल आहे आणि खूपच निसर्ड असा रस्ता आहे. तरी मी पूर्ण बसून जात आहे. पूर्ण बसून मला जावं लागत आहे इथनं कारण की खूपच निसर्ड असा रस्ता आहे, पाहू शकता. हा तेच, सॉरी सर, निसर्डी वाट आहे, चुकीला माफी असावी. तरी तुम्हाला या निसर्डी वाटेवरून उतरताना मी तुम्हाला दाखवते. पूर्ण मला घसरगुंडीसारखं असं उतरून जावं लागत आहे. दोन्ही बाजूला दरी आहे, या बाजूला सुद्धा दरी आहे, या बाजूला सुद्धा दरी आहे आणि आपल्याला फक्त ह्या वाटेवरून खाली उतरायचं आहे. एक जरी चूक आपल्याला खूप मोठ्यात पडू शकते. पावसाळ्यामध्ये हा ट्रेक खूपच खतरनाक असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर पावसाळ्यामध्ये येत असला तर खूपच सावधानतेने या कड्यावरून उतरा आणि चढा कारण की खूपच निसर्डी अशी वाट पावसाळ्यामध्ये होत असणार इकडे. कारण की हा माझा पहिलाच ट्रेक आहे, पण मी ते बघितल्यानंतर तुम्हाला सांगू शकतो कारण की खूपच निसर्डी अशी वाट आहे इकडनं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये ट्रेक करताना सावधानतेने करा. अरे भाई क्या हुआ? फक्त हा मसलाच पॅसेज फक्त थोडा उतरण्यासाठी अवघड आहे. बाकी तुम्ही इकडे पुढे अगदी आरामात जाऊ शकता, काय एवढं अवघड नाही. फायनल आपण आता तारामती कडा उतरून खाली आलेलो आहे. त्यात आपण केदारेश्वर पाहू शकता. आपली ट्रेकची टीम इथे येऊन आराम करत आहे. आता आपण फायनली सक्सेसफुल झालेला आहे आपला ट्रेक आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. खाली थांबलेत माणसं आपली, जेवण करून सोबत एकत्र निघूया. जेवण करून आणि आपण परत घरी जाण्याच्या प्रवासाला अशी निघू. आंतरमाशी असल्यावर ट्रॅकची काही न सांगता कुणाला काही न कळवता सोबत पाठीमागणं येतात. पाहू शकता आमचा ट्रेकचा मेंबर छपरीवरती हा ट्रेक पूर्ण गेलेला आहे. आपण आता परतीचा प्रवास केलेला आहे. आता आपण काही क्षणामध्ये पोहोचून जाऊ. काही गाव कोणता तो खालचा गाव कोणता तो? पाचनी या गावापासून हा ट्रेक चालू केलेला आपण. आता आपण परतीचा प्रवास करून परत त्या गावामध्ये पोहोचू. तिथे आपण जेवू, थोडासा आराम करू आणि रिटर्न आपल्या घरी जाऊ. फायनली आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता आपण मस्त वाटलं. सकाळी गेलो आम्ही, आता उतरतोय. चांगल्या प्रकारे आमचं सफर झालेलं आहे. मस्त. आता खाली उतरलेलो आहे पाचनी या गावामध्ये. आता आपण इथे थोडंसं जेवण करू आणि आपण घरी जाण्यासाठी निघू. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.